पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी। 3 दुचाकी चोरटे जेरबंद, 7 दुचाकी हस्तगत, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त। पंचवटी पोलीस ठाणे, नाशिक शहर व ओझर पोलीस ठाणे, नाशिक ग्रामीण व ठाणे जिल्हा हद्दीतून तब्बल 7 मोटारसायकल चोरणारे 3 चोरटे जेरबंद करण्यात आले। पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर गुन्हे शोध पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे। सुमारे 5 लाखांचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात पथकाला यश मिळाले। संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर, नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार व पथक यांना पंचवटी पोलीस ठाणे तसेच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन तसेच सूचना दिल्या होत्या। दिनांक 25 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड, पोलीस शिपाई नितीन पवार, कुणाल पचलोरे असे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना ते गौरी पटांगण गंगाघाट येथे आले। तेथे त्यांना 3 इसम संशयास्पदरित्या विना नंबर प्लेटची मोपेड मोटारसायकल घेऊन जाताना दिसले। पोलीस पथकाने त्यांना थांबण्याची विनंती केली असता ते पळून जाऊ लागल्याने पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना काही अंतरावर शिताफीने थांबवले। त्यानंतर त्यांना त्यांचे नाव, गाव, पत्ता विचारला असता त्यांनी त्यांची नावे पुढील प्रमाणे सांगितली। मोबिन शेख मेहमूद वय वर्ष 23 राहणार व्हिडिओ हॉल समोर आयशा नगर मालेगाव जिल्हा नाशिक, समीर शाह अख्तर शाह वय वर्ष 19 राहणार प्रबुद्धनगर मालेगाव जिल्हा नाशिक, मोईन हुसेन शेख वय वर्ष 27 राहणार मनमाड नांदगाव रोड कीर्तिनगर मनमाड जिल्हा नाशिक अशी त्यांनी त्यांची तिघांची नावे सांगितली। त्यांना त्यांच्या ताब्यातील मोटारसायकल बाबत विचारले असता त्यांनी माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे दिली। तसेच मोटारसायकलची कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत, म्हणून त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता नमूद मोटारसायकल त्यांनी भाजी मार्केट दिंडोरी रोड येथून चोरली असल्याचे सांगितले। त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचा अभिलेख तपासला असता नमूद मोटारसायकल ही चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, ओझर, शहापूर, ठाणे येथून वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले। त्यातून मोईन हुसेन शेख वय वर्ष 27 राहणार मनमाड नांदगाव रोड कीर्तिनगर मनमाड जिल्हा नाशिक याच्याकडून त्याच्या राहत्या घराजवळून खालील नमूद केलेल्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 नाशिक शहर, नितीन जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नाशिक शहर, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे गुन्हे, पोलीस निरीक्षक नंदन बगाडे प्रशासन, पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित केदार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक काकड, पोलीस हवालदार अनिल गुंबाडे, दीपक नाईक, पोलीस हवालदार कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, पोलीस नाईक निलेश भोईर, संदीप मालसाने, जयवंत लोणारे, राकेश शिंदे, पोलीस शिपाई घनश्याम माहले, पोलीस शिपाई विष्णू जाधव, वैभव परदेशी, नितीन पवार, कुणाल पसलोरे, गोरख साबळे यांनी संयुक्तरित्या केली आहे। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक काकड करीत आहेत। एबी न्यूजसाठी प्रमोद राहने, नाशिक।